ते असं आहे, अज्ञान काहीतरी बाहेर पडतं तसं. काय काय मला सुधरेना, किती वेळ काय झालं. म्हणून मी काय केलं, माझ्याच लिंकमध्ये मी जी तुम्हाला लिंक पाठवली होती त्याच्यातनंच मी जॉईन झालो. म्हटलं तर काय होतंय ते बघूया. ठीक आहे, जाऊ दे. हरिओम. आता आपलं आधी पण भजन ऐकूया. हम्म. आणि आजच्या हे आता भजन ऐकणार आहे, त्याच्यावर नंतर आपण या निरूपणाच्या शेवटी आपण त्याच्यावर मनन करणार आहे बरं का. तर तुम्ही बघा, नवीन भजन आहे. हम्म. कृष्ण जन्म काल अति शोभन प्रसन्न है। कृष्ण जन्म काल अति शोभन प्रसन्न है। शांत सभी तारे ग्रह निर्मल गगन में है। शांत सभी तारे ग्रह निर्मल गगन में है। कृष्ण जन्म काल अति शोभन प्रसन्न है। दिशाएं प्रसन्न सभी मंगलमय भूमि सजी। दिशाएं प्रसन्न सभी मंगलमय भूमि सजी। अष्टमी का चंद्रमा भी, अष्टमी का चंद्रमा भी पूर्णिमा समान है। कृष्ण जन्म काल अति शोभन प्रसन्न है। मंद मंद पवन बहत शीतल शुचि सुरभियुत। मंद मंद पवन बहत शीतल शुचि सुरभियुत। शांत अनल प्रज्वलित, शांत अनल प्रज्वलित अवजागृत धर्म है। कृष्ण जन्म काल अति शोभन प्रसन्न है। संतन मन हर्ष अति मुदित देवता भी सभी। संतन मन हर्ष अति मुदित देवता भी सभी। अप्सराएं नृत्य करत, अप्सराएं नृत्य करत यह पावन पर्व है। कृष्ण जन्म काल अति शोभन प्रसन्न है। कृष्ण जन्म शुद्ध सलिल सरिता बही सर्विकसित कमलिनी। शुद्ध सलिल सरिता बही सर्विकसित कमलिनी। गुंजन करे भौरे मधुर, गुंजन करे भौरे मधुर यह स्वागत गीत है। कृष्ण जन्म काल अति शोभन प्रसन्न है।
काल जन्माष्टमी झाली ना, तर हे संतांनी रचलेलं गीत आहे. ते आता इंटरनलाइज कसं करायचं? तर कारण काय झालं, हे असं आहे, आमच्याकडे काल ओपन हाऊस होता. तर मग अनेक नवीन फॅमिलीज आले होते चेन्नई मिशन बघायला. मग ते जन्माष्टमीचा प्रोग्राम पण होता. ते म्हणले, एक होते ते म्हणले, जन्माष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्म झालेलाच आहे ना, मग ते पुन्हा दरवर्षी कसायला साजरा करायचा? कृष्ण नेहमीच आहेत ना, मग ते कशाला सारखा सारखा साजरा करायचा? झाला आहे तर खरी. म्हटलं हां, विचार करण्यासारखं आहे. पण म्हटलं आपल्या हृदयात पण कृष्णाचा जन्म झाला पाहिजे की नाही? आपल्या हृदयात, बाहेर तर झाला, आपल्या हृदयात व्हायला पाहिजे की नाही? हां, म्हटलं त्याशी आठवण देण्यासाठी आहे जन्माष्टमी. तर हे कसं आणायचं, ते आपण आज आता आपल्या निरूपणाच्या शेवटी एका संगीतमय ह्याच्यातनं बघणार आहोत की हे इंटरनलाइज झाला कृष्ण जन्म, तर कसा करायचा आणि झाल्यावर काय होतं. ह्याचं पण एक गीतच आहे, पण ते आपण बघणार. हं? चला आधी आपली आपली प्रार्थना म्हणूया. कारण रामदास स्वामी आपल्याला शिकवणार आहेत. हे नद्या सुंदर वाहत आहेत, फुलं फुलली आहेत, हे सगळ्यात ना आपण भगवंत कसा बघायचा, हे रामदास स्वामी आज आपल्याला पुढे सुरू करणार. ठीक आहे, आता आपण प्रार्थना म्हणू. ओ ओम. ओम. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा. आपण हा 15वा दशक आत्मदशक आहे. हं. त्याच्यामध्ये आपण हा सूक्ष्म आणि स्थूल यातला खेळ आपण तर बघतच असतो की नाही आपल्या आयुष्यात आजूबाजूला. त्या शक्तींमध्ये भगवंत कसं बघायचं आपल्या आजूबाजूला, त्याचं हे वर्णन आहे. तर ह्या दोन शक्ती आहेत, त्याची खरं म्हणजे मूळ माया, तिची ओळख आणि कार्य हा या समासाचा विषय आहे. आणि तो स्वामीजींनी निरनिराळी रूपकं वापरून, अ, वनस्पती वेल यांचं रूपक वापरून आणि त्याच्यामध्ये जीवाचं कार्य आणि मर्यादा सांगितली. आणि आता हे विचारांचं सामर्थ्य, विवेक, स्मरण, कृती आणि मुक्ती, हा क्रम आता आपण बघत आहोत. तर गेल्या वेळी कसं बघितलं, तर त्यांनीच एक शंका उपस्थित केली. म्हणजे सगळीकडे तुम्ही भगवंत बघायला सांगता, अहो म्हणले एका अवयवाचं दुसऱ्या अवयवाला नाही कळत, तर ते कसं बघायचं सगळं भगवंत सगळीकडे? इतकं सोपं आहे का? तर त्यांनी कसं सांगितलं की खुडली तितकीच सुकती येरते टवटवीत. म्हणजे ही वनस्पती आपल्याला स्थूल डोळ्यांना वनस्पती दिसते, पण जो शास्त्रज्ञ आहे, वनस्पती शास्त्रज्ञ आहे, आता आपल्याला आलेत प्रताप देशमुख साहेब आले, ते वनस्पती शास्त्रज्ञ आहेत. ते काय सांगतील, त्याच्यात जीवन आहे, पाणी आहे, ते सगळ्या वनस्पतींना सारखं आहे. आणि ते जीवन जोपर्यंत जीवन आहे, पाणी आहे, ते तो वनस्पती दिसतातच डोळ्याला, त्यासाठी काय अध्यात्मशास्त्र वाचायला नको. पण त्याच्यातनं कॉमन काय बघायचं, तर त्यातलं त्यांनी सांगितलं की त्या तऱ्हेनं हे अवयव सगळे वेगवेगळे आहेत, पण ह्याच न्याये जाणपणे आत्मयाला भेद नाही.
आपण व्यक्ती, प्रकृती, आकार त्यांनी वेगवेगळे आहोत, पण आपण कशामुळे, जीवन आपलं कशामुळे आहे, त्या आत्म्यामुळे आहे. आणि तो आत्मा प्रामुख्याने बघायला शिकायचा. ते एक जण चांगले सांगत होते, तर त्यांचा त्यांचा काय आहे, ते खूप जुनी गोष्ट आहे. ते भारतामध्ये एक बघा, एक शंकर विलास हिंदू हॉटेल नावाचं काहीतरी एक दुकान आहे. ते चहाचं दुकान आहे फक्त. ते तिकडं पूर्वी चहा विकत असत, आता माहिती नाही मला. तर तिथला एक जण तो त्या सत्संगाला आला आणि ते येत असे. तर त्यांनी विचारलं मला, म्हणे, तो म्हणले, तो गुरुजींना काय म्हणला, मला पटेल असं उदाहरण सांगा काहीतरी. हा. तर ते गुरुजी त्याला म्हणले, अरे तुझ्या दुकानामध्ये अनेक जण येतात, एकाने समजा नवी करकरीत नोट दिली, त्यावेळेस रुपयाला चहा मिळत असे, म्हणजे 1 रुपया दिला, आणि एकाने मळलेली नोट दिली, तर ते मळलेली नोट दिली त्याचा तो तिरस्कार करशील का? आणि नवीन कोरी करकरीत नोट दिली तर तुला काही जास्त मिळालं असं वाटेल का? नाही. हम्म. तर तुझी आवड निवड असेल, तुझी नवीन आलेली करकरी नोट तुझ्या त्या गठ्ठ्याच्या सगळ्यात खाली ठेवशील, पण पैसे तर तुला मिळाले ना. ते पैसे सगळीकडे सारखेच आहेत. त्यामुळे ही खुडली तितकी सुकती. ते त्याच्यामध्ये बघायचं काय, कॉमन सगळ्यामध्ये आत्मा तर एक आहे. जाणपणे आत्म्याला, तसं त्या नोटेचं मूल्य एक आहे मळली तरी, तसं जाणपणे आत्म्याला भेद नाही. आता इथपर्यंत आपण गेल्या वेळी बघितलं, ह्याच्या पुढच्याही थोडे 2 ओव्या बघितल्या, की या विचारांचं सामर्थ्याचा क्रम आपण गेल्या वेळी बघितला, की हा देह प्रकृती करता फरक आहे. पण हे सगळं तुम्ही म्हणले, रामदास स्वामी म्हणले, तुम्ही सगळे जाणताच, फक्त ते लक्षात राहत नाही बघा. तर स्मरणामागे विस्मरण, रोकडी पचित प्रमाण, त्यामुळे आपले ठेवणे आपण चुकत आहे. समर्थांच्या दासबोधा मनाच्या श्लोकांमध्ये, जुने ठेवणे मीपणे आकळेना, ह्या ओ- ओळीनं शेवट होणारे 6 का 7 श्लोक आहेत. त्यात ते म्हणले, जुने ठेवणे, आपले ठेवणे आपण चुकत आहोत. त्या स्मरणामागे. मग त्यासाठी आपण काय केलं, गेल्या वेळी आपण हे स्मरणामागे विस्मरण होऊ नये, लक्षात राहावं, म्हणून मनन चिंतन होण्यासाठी, ते स्मरण पक्क होण्यासाठी 3 लेवलवर बघितलं. एक लेवल काय बघितली, की ह्या समासाचा विषय अगदी थोडक्यात बघितला गेल्या वेळी, की ही सगळी व्यवस्था आहे, त्याचा विषय बघितला. आणि तो एका ह्याचं नाव आत्मदशक आहे, आणि ते पर्सनलाइज साधना म्हटलं, म्हणून आपण आत्मदशकाच्या ऐवजी म्हटलं श्वेताश्वतर उपनिषद, आणि त्यातला एक शांती मंत्र बघितला. आणि त्याच्यामध्ये या श्लोकात आपण पुन्हा बघणार नाही, पण जे जगाचं जे ज्ञान आहे ना, ही जी सगळी विश्व आहे, ते त्याचे नियम आधी झाले आणि त्या नियमाप्रमाणे विश्व बनलं. तर ही जी विश्व निर्माण करणारी, विश्वाला व्यापून असलेली जाणीव आहे, तीच हे जे विश्व नियमाची व्यवस्था, ते वेद म्हणजे होल बॉडी ऑफ नॉलेज, ते सगळं विधात्याला त्यांनी आधीपासूनच दिलं. आणि माझा हा तम ह देवम, तोच तो देव. कुठला देव? ज्यांनी हे सगळं विश्व निर्माण केलं, संचालन करत आहे, तो माझ्या आत्मबुद्धी प्रकाश. म्हणजे आपण असं, मी अ, धीराने म्हणतो, की आपण ज्या प्रेरणा दासबोध अभ्यासाला आलोय, ती सुद्धा देवानेच दिलेली प्रेरणा आहे. ते आत्मबुद्धी प्रकाशम तोच आहे. आणि ती प्रेरणेशी मी एक रूप, कायम एकनिष्ठ झाल्याशिवाय मला शांती लाभणार नाही. मुमुक्षुर्वै शरणम अहम प्रपद्ये, हे माझ्या हातात आहे. की ह्या तऱ्हेनं आपण एक मनन केलं. आणि आणखीन एका तऱ्हेनं मनन केलं, की म्हणले, आता आपल्या लेवलवर एक कोडं घातलं होतं तुम्हाला मी. त्या कोड्याचं उत्तर बहुतांशी सगळ्यांनी, हे कोडं तर आज काही जण नवीन आले असतील तर हे कोडं आहे, पण आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कोड्यावर चिंतन केलं आहे. अ, आणि बऱ्याच जणांची उत्तरं योग्य बरोबरच आहेत. पण अ, तुम्हाला जर आणखीन काही विशेष सांगायचं असेल, तर मी एक दोघांना विचारले, की एक नमुन्यादाखल किंवा एक वेगळ्या तऱ्हेचं म्हणून, तर सांगता का प्रकाशजी? अ, तुम्हाला अ, आहे का सवड? किंवा त्यांनी वेगळ्या तऱ्हेनं बघा, फार सुंदर, त्यांनी त्यांचं मनन कशा तऱ्हेनं झालं बघा.
फार सुंदर आहे. हां. म्हणजे आपल्या सगळ्यांची उत्तर एकच आहे, पण त्यांचा आनंद वेगळ्या तऱ्हेनं व्यक्त झाला. सांगा. त्याला आता हायलाइट कसं करायचं? हां. मिस स्पॉट सांगा प्रकाशजी. तुम्ही प्रोजेक्ट करताय का हे मी नाही, करते? मी नाही. अच्छा. हं. ओके. काही नाही, मी म्हटलं की आता आपण एवढं दासबोध वाचतो आणि सगळं काव्यमय आहे, तर प्रश्न आणि उत्तरे आपण काव्यमय करू शकतो का म्हणून प्रयत्न करायचा ठरवलं. आणि बघूया हो जमताय का म्हणून. तर देवकृपेने थोडंफार सुचलं ते लिहून काढलं मी. बघतो मी आता लिहून. कविता आहे ही. विकास माधव मित्र एकदा गेले होते ते सहलीला. विकास माधव मित्र एकदा गेले होते ते सहलीला. घेतली सफरचंद निहारीला. उत्तम फळे ती आरोग्याला. विकासने आणली पाच आणिक माधवने केवळ तीनच ती. दुसरे दिवशी भल्या सकाळी होती न्याहारीस बसणार जोडी. तेवढ्यात तेथे अतिथी आला. होता तोही बापडा भुकेला. कणव आली बघून त्याला. दोघांनी आमंत्रिले मग त्याला. दोघांनी आमंत्रिले मग त्याला. तिघात मग आठ वाटावी कैसी. तिघात मग वाटावी कैसी. आठ फळे समसमान ऐसी. तेवढ्यात मग उपाय सुचला. एक फळाच्या तीन फोडी केल्या. समोर होत्या 24 फोडी. वाटणी मग समसमान केली. वाट्या आठ प्रत्येकी येता. खाऊन तिघेही तृप्त झाली. अतिथी मोठा भला निघाला. अतिथी मोठा भला निघाला. चिठ्ठी पाकिट सोडून गेला. 8 रुपये रोकड गल्ला. वाटून घ्या दोघात म्हणाला. 8 रुपये रोकड गल्ला. वाटून घ्या दोघात म्हणाला. रोकड बघता वाद उपटला. रोकड बघता वाद उपटला. कुणी किती ते घ्यावे याला. एका पाचने तीन दुसऱ्याला. की न्याय निवाडा दुसरा कुठला. विवेके सोडविण्या आम्हाला. गुरुजींनी हा प्रश्न घातला. पद्धतीसहित हे उत्तर पाठवा. असाच त्यांनी आग्रह धरला. हा प्रश्न झाला, आता उत्तर त्याला द्यायला पाहिजे. 5 3 की 4 4 ती. 5 3 की 4 4 ती. कशी करावी न्याय्य वाटणी. उत्तर काय रोडक्यात दडले. उत्तर काय रोकड्यात दडले. की पोटात गेल्या फोडीत होते. उत्तर ते रोकड्यात होते. दडले की पोटात गेल्या फोडीत होते. विचार करता न्याय निवाडा. सापडला तो फोडीत दडला. 24 बटवारा केला. समसमान तो वाटा झाला. 5 फळांच्या फोडी 15. त्यातील 8 तो निचरा. विकासने करता मागे उरल्या 7 त्या अतिथीच्या वाट्याला. 5 फळांच्या फोडी 15. त्यातील 8 तो निचरा. विकासने करता मागे उरल्या 7 त्या अतिथीच्या वाट्याला. माधवच्या त्या 3 फळांच्या फोडी केल्या 9च झाल्या. माधवच्या त्या 3 फळांच्या फोडी केवळ 9च झाल्या. त्यातील 8 माधव ने खाता. एकच उरली अतिथीच्या वाट्या. म्हणून रोकडातून मिळावे. विकासला बघा 7च ते. आणि मिळावा माधवला हो. केवळ एकच रुपडा तो. सत्य खरोखर परत करावी. रोकड ती ज्याची त्याला. शोधून काढून त्या अतिथीला. विम्रतेने परतवावी त्याला. तर या त्यांच्या ज्या शेवटच्या 3 ओळी आहेत त्या त्या बऱ्याच जणांनी सारख्या सांगितल्या आहेत. तर आणि कोणाला काही सांगायचं आहे का? कारण ही चर्चा बघा, मनन त्याच्यावर करणं जरूर आहे. कारण ही आपली तक्रार माझ्या सकट असते की नाही, की देवा मी इतकं केलं, मला एवढंच कसं मिळालं? हे बरोबर आहे का? देवा तुझं लक्ष कुठे आहे?
मला इतकं असं कसं झालं, माझ्या वाट्याला कसं आलं, तर देव काय म्हणेल. ह्यासाठी आपल्याच मनाचं समाधान करण्यासाठी हे मनन आहे. हम्म. ते मननाबद्दल आज आपण आणखी बघणार आहोत. तर आणि तुम्हाला सांगायची इच्छा आहे का? जरूर सांगा. ठीक आहे. तर अ, हरकत नाही. पण एक फक्त गुरुजींचं वाक्य सांगतो. त्यांनी एकदा हे ब्रह्मचारींना घातलं होतं कोडं. तर तर गुरुजी ते आणखीन त्यांनी ते नाट्याविष्कार करून सांगितलं. तर गुरुजी ते म्हणलं, एक एक जण तर म्हणजे आतला जो होता, मला एवढे कमी मिळाले पैसे म्हणणारा जो होता, तो देवाला म्हणला, देवा तू काय केलं असतंस माझ्या जागी असतास तर. देव म्हणला, मी तुझ्या जागी असतो तर मी 3 रुपये आनंदाने घेतले असते. का म्हणले? तर म्हणे, नाही म्हणे, तू म्हणा देवा तू निवाडा कर. तर म्हणले, हे बघ, तू माझ्याकडे न्याय खरं म्हणजे मागू नकोस. कारण जर मी न्याय करेन ना तर तुला 1 रुपया मिळेल. तर देव आपल्याला माझ्या लायकीपेक्षा खूपच आपल्याला जे मिळत आहे ते खूप आहे, हे पटण्यासाठी हे कोडं आहे. आता त्याचा अगदी जसाच तसा अर्थ लावू नका बरं का, की अगदी तसंच, पण एक त्याची त्या निमित्तानं चर्चा व्हावी, मनन व्हावं. आता असं आहे, प्रत्येकामध्ये मनन वेगवेगळ्या तऱ्हेनं व्यक्त होतं. जसं प्रकाशजींनी त्याच्यावर काव्य रचलं, आणि कोणाकडे कोणी नुसतं कोणी लिहिलं नसेलही, पण त्याला मनामध्ये त्यांचा विचार झाला असेल. पण एका निमित्ताने आणि मनन, आपण आज आणखीन मननाचं महत्त्व बघणार आहोत. हम्म. त्याला मननाला टेक्निकल आणखीन आहे ते अनुताप. कारण तो आपलं मनन या देहबुद्धीच्या पलीकडे जाणं जरा कठीण असतं बरं का. आपलं मनन नेहमी ह्या देहबुद्धी मनाला धरूनच राहतं. पण ते ते त्याला त्याला समर्थ अनुताप म्हणतात. त्या अनुतापाचं महत्त्व पण आज आपण बघणार आहोत. तर ठीक आहे, तर आपण आता पुढे जाऊ, की हे झालं तर या विचारांचं सामर्थ्य, विवेक, स्मरण, कृती आणि मुक्ती, याच्यावर आणखीन एका तऱ्हेने विचार करायचा. तर आता मी तुम्हाला आज, गेल्या वेळी तुम्हाला मनन करण्यासाठी किंवा मनन करण्यास उपयुक्त बुद्धीला चालना मिळण्यासाठी तुम्हाला मी गेल्या वेळे श्वेताश्वतर उपनिषदामध्ये नेलं होतं. तर आज मी तुम्हाला, आता बघा, मी तुम्हाला आज भागवतामध्ये नेणार आहे. भागवत ग्रंथामध्ये. तर आता हे श्रीमद भागवतामध्ये एक कपिल गीता नावाचा प्रसंग आहे. बघा, आपलं हिंदू वाङ्मय इतकं रिच आहे की त्याच्यामध्ये गुरु शिष्य या जोड्या, ह्याच्यामध्ये मुलगा शिष्य आहे, मुलगा गुरु आहे आणि आई शिष्य आहे. या कपिल गीतेमध्ये. तर ती मनू आणि शत्रुपा यांना 3 मुली, त्यातली एक मुलगी ही देव होती. तिचं आता, तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते ना, आता गोष्ट सांगतो. तर देवहोती राजकन्या. तिला ते कर्दम ऋषी, त्यांची कीर्ती त्यावेळेस खूप होती. तर तिला ते कर्दम ऋषी खूप आवडले. ती म्हणली, मला यांच्याबरोबरच लग्न करायचं आहे. आता वडील म्हणले, पहा बरं, ते आश्रमात राहतात, तिथं काही राजघराण्या राजवाड्याचं काही सुख नाही तिथे. नाही म्हणलं, मला चालेल म्हणले, तिथेच राहते. तर ते राहिली देवी होती कर्दम ऋषींपाशी, लग्न झालं त्यांचं. मग ते खूप त्यांनी तिनं सेवा केली. कर्दम ऋषी म्हणले, मी प्रसन्न झालो, तू खूप सेवा केलीस, म्हणले तुला काय पाहिजे. तिनं म्हणली, मी तुमची सेवा तर केली, पण मला खूप ऐश्वर्य, संसार सुख मला खूप भोगायचंय, ते पाहिजे मला. कर्दम ऋषी म्हणले, हरकत नाही. मग त्यांनी त्यांच्या योगबळाने पुष्कळ सामर्थ्याने त्यांनी राजवाडे, विमानं तयार केली, आणि त्यात त्याचं पुष्कळ वर्णन आहे भागवतामध्ये. आणि ते झाल्यानंतर तिला 9 मुली झाल्या. मग ते म्हणले, आता झालं ना तुझं समाधान, आता मी मात्र माझं काम संपलं, मी माझं तपस्या करायला जातो. त्यांनी म्हणले, मला मुलगा पाहिजे. 9 मुली आहेत पण मुलगा पाहिजे. मग ते म्हणले, तू तपस्या कर, कारण आपल्या पोटी प्रत्यक्ष भगवान जन्माला येणार आहे. म्हणजे कपिल मुनी जे सांगितले, सांख्य सांगितले, ते कपिल मुनी या देवहूतीच्या पोटी जन्माला येतात. आणि ऋषी म्हणतात, "आता झालं ना सगळं तुझ्यासारखं, आता मी वानप्रस्थ घेतो."
मग ते देवयुती सगळं सुख भोगते आणि तिला एके दिवशी बघा तिचंही मन वानप्रस्थाला तयार होतं. मग ती काय म्हणते देवहूती, निर्विण्णा नितरां भूमन् असत इंद्रियतर्षणा. ती आपल्या मुलाला प्रार्थना करते. तिला कळलं, माहिती असते हा देव भगवंताचा अवतार आहे. ती त्याला भूमा म्हणते. भूमा म्हणजे अमर्याद, इन्फिनिट. मुलाला एक उद्देशून म्हटलेलं आहे की मी म्हणे निर्विण्ण झाले, हताश, नितराम. का? असत इंद्रिय तर्षणात. ही सगळी इंद्रियांनी मिळणारं जे सुख आहे ना, ते अशाश्वत आहे. तर्षण म्हणजे ॲक्च्युली ट्रान्झॅक्शन ऑफ सेन्स ऑर्गन्स. इंद्रिय तर्षण. मग आता त्यांनी काय का बरं इंद्रिय तर्षण असत का म्हटलं? तर म्हणली, येन संभाव्यमानेन प्रपन्नांधम तमप्रभो. हे ह्या इंद्रिय सुखात तर हो म्हणले एकात ना एक इतकं उत्पन्न होत जातं माझं डिपेंडन्स. मी आणखीन 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 परावलंबी होत जाते मी. म्हणजे हा तर सगळा आपल्याचा आपला अनुभव आहेच की नाही इंद्रियांचा. तर या पहिल्या या 7व्या श्लोकामध्ये, या कपिल गीता इथनं सुरू होते, तिथं त्यांनी शिष्याची योग्यता किंवा तयारी किंवा अधिकार सांगितला. तयारी किंवा अधिकार म्हणजे त्याला किती संस्कृत येतं, त्याचं पाठांतर किती आहे असं नाही. मी इंद्रियांनी होणाऱ्या व्यवहाराला माझा कंटाळा आलाय का, त्यांची मर्यादा ओळखली आहे का मी. मग त्याला याच्यामध्ये म्हणतात मुमुक्षु. की या इंद्रियांच्या व्यवहाराला मला त्यांची मर्यादा पटली. मी आय एम नॉट हेटिंग दॅम. मला फक्त त्यांची मर्यादा कळली की ह्यातनं इतकंच सुख मिळेल, त्याचं मर्यादेपर्यंत वापर ठीक आहे. मग शिष्याची योग्यता सांगितली. आणि मग गुरु का लागतो? तर पुढच्या श्लोकामध्ये गुरु काय करतो आणि गुरु आणि शिष्याचा संबंध काय ते सांगतात. तस्यस्त्वं तमसोऽन्धस्य दुष्पारस्य आद्य पारगम. म्हणजे सध्या काय झालंय, या तमस अंधार, या अंधारा तमसरूपी अंधारामध्ये तू कसा आहेस, त्याला पार करणार पारगम कसा आहेस तू. हाऊ हाऊ गुरु वाचवतो कसा? तर म्हणले सच्चक्षु. हे ज्ञानचक्षु, सच्चक्षु हे मला जन्मजन्मांतराच्या नंतर मिळाले. सच्चक्षुर्जन्मनाम अंते मिळाले. लब्धम कसे? लब्धम मे त्वदनुग्रहात. ती सांगते गुरुला, तू माझे ज्ञानचक्षु आहेस. ते मला तू अनुग्रह केलास माझ्यावर म्हणून मला मिळाले. आणि तू म्हणले, "पण ती देवहूतीला तिला तर जन्मजन्मांतर एकाच जन्मात कसं?" तर ते म्हणले, एका महात्म्याने सुंदर सांगितलं म्हणे, त्या एकाच जन्मी तिला इतका इंद्रिय संच त्याच्यात ते विटली ती. ते म्हणले जन्मजन्मांतरांनी इथे अडकली आहे, यातनं आता मला हे ज्ञानचक्षु मिळाले. म्हणजे काय झालं? गुरु शिष्य संबंधामध्ये हा बोध्य बोधक संबंध, ज्ञानचक्षु मिळाले. म्हणजे गुरुचे ज्ञानचक्षु आहेत. मग गुरुचे ज्ञानचक्षु आहेत म्हणजे काय आहेत? हं, तर बघा, गुरुचे ज्ञानचक्षु आहेत म्हणजे हे वनस्पती आणि वेल यांचे रूपक आहेत ना. तर आपल्यालाही वनस्पती आणि वेल दिसतात की नाही हो. पण समर्थांनी काय सांगितलं, ते बाहेरचे किती किती वर्ण त्या 5 ते 18 ओव्यांमध्ये आपण ऐकलं. पण म्हणजे ते नाही बघायचं. त्याच्यामध्ये या सगळ्याला कॉमन जे पाणी आहे, की जे एकाच पाण्याने वेल कशी कसे वेगळ्या तऱ्हेचे आले, पानं फुलं बीज त्यांची वेगवेगळी होती, तसं तो सगळ्यांमध्ये आत्मा बघ. हे ज्ञानचक्षु आहेत. आणि ह्या मर्यादा ओळखूनच तो, ही तयारी म्हणजे काय, तर ही आपली तयारी झाली तर आपल्याला हे ज्ञानचक्षु वाटतील, नाही तर नाही वाटणार. कारण त्यासाठी ही जी देवयुती म्हणली, मी निर्विण्णा नितराम भूमन झाले. का? असत इंद्रिय तर्षणात. तसं अनुतापाने विवेकाने आलेले शहाणपण आणि त्याचं सतत स्मरण आपल्याला राहिलं पाहिजे, या अनुतापाने आलेल्या स्मरणाचं. तर असं आहे. सध्या अनुताप म्हणजे काय, आपण सोप्या शब्दात करू.
की अनुताप म्हणजे माझी सुखाची संकल्पना चुकीची ठरली. माझा वेळ आणि एनर्जी माझी वाया गेली. असं वाटतं का मला? उगीचच कसला तरी आग्रह धरला मी. हं. तर अनुतापाने काय होतं, की शक्ती धारण करण्यास लायक असं शुद्ध मन तयार होतं मननाने. जसं आपण या कोड्यांच्या मध्ये निष्कर्ष काढला. गुरुजी म्हणले, की मी जर तुझ्या जागी असतो तर 3 रुपये आनंदाने स्वीकारले असते. कारण मला माहिती आहे मला 1 रुपया मिळेल नाही तर. म्हणून ते म्हणले ठीक आहे ठीक आहे. तर मग आता बघा, समर्थांनी अनुताप न होण्याला पाप म्हटलंय. हं. कसं? तर बघा, जयास नाही अनुताप, हेची एक पूर्व पाप, क्षणक्षणा विक्षेप पराधिकपणे. हे वैराग्य लक्षणांमध्ये हे त्यांनी सांगितलं की अनुताप सगळं ठीकच चाललंय हा, तर मग ते म्हणले पूर्व पाप आहे, त्यातनं जागं व्हायला पाहिजे. हं. मग आता अनुताप न होण्याला पूर्व पाप म्हणलं, मग अनुताप करणं पुण्य असणार, त्याचा कॉन्व्हर्स अनुताप म्हणजे पुण्य असणार. तर बघा, तशीच ओवी समर्थांनी आधी घातली आहे शिष्य लक्षणामध्ये. म्हणले, शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी. हं. हा शिष्य लक्षणातली उभी आहे. हं. ही आहे 5वा दशक मंत्रांचा आपण म्हणतो ना टेक होम मेसेजेस, त्यातला शिष्य कसा पाहिजे ते आहे. मग आता आपण बघूया की अनुताप न होणं आणि अनुताप हे करणे पुण्य आहे. तर व्यावहारिक पद्धतीवर बघा, आपला व्यवहार सोडायचा नाही. तर व्यावहारिक अनुताप म्हणजे काय? तर व्यावहारिक अनुताप म्हणजे अवॉइड द मिस्टेक्स, अवॉइड द रिपीट्स अँड कंटिन्यू टू डू आवर ड्युटी बाय लर्निंग फ्रॉम द पास्ट. हां, याला पूज्य गुरुदेव रिअर व्ह्यू मिररची उपमा द्यायची. ते म्हणले, तुम्ही ड्रायव्हिंग करताना रिअर व्ह्यू किती बघता? म्हणजे रिअर व्ह्यूमध्ये बघतात ते पाठीमागे बघतात नाही, पण ते खरं पुढे जाण्यासाठीच पाठीमागे बघतात, की पुढे बिनधोकपणे जाता यावं म्हणून. बर, मग माझी आंतरिक ओढ मूल्य कायम आहे, पण माझे प्रयत्न ते विसरण्यासाठी आहे. की माझी मन जात्यास कुठे धावतं, म्हणून त्याला हे साधना पाहिजे. की दोष म्हणजे निष्कर्ष काय काढला अनुतापानी, की दोष माझ्या समजुतीमध्ये आहे, जगात नाही. आता हे बघा, हे मी मी आपलं लिहिलंय, तुम्हाला पटत नसेल तर जाऊ दे, पण तुम्हाला बघा, हां, की भगवंत किंवा गुरु माझ्या साधनेला योग्य असलेली परिस्थिती, अशीच परिस्थिती आणत आहेत. हं. आणि आय एम विलिंग टू चेंज, खोट्या समजुतींचा त्याग आणि नवीन संस्कारांची सुरुवात करणं. हं. ती सुरुवात व्हायला संतांवर दृढ निष्ठा पाहिजे. आणि ते हे सतत स्मरण असणं, त्यालाच म्हणलं आपण दृढनिष्ठा. ते हेच या सगळ्या ओव्यांचं पण सोप्या शब्दामध्ये सार बघितलं. त्याच्याच संदर्भात हे वनस्पती वेलाचं रूपक बघितलं. आणि त्याच संदर्भात समर्थ म्हणतात, लक्षात राहण्यासाठी आपलेच आपणा स्मरेना, बोलिले ते आठवेना, उठती अनंत कल्पना, ठाऊक्या कैच्या. बघा, आपण नुसते स्वस्थ बसलोत ना, आपल्या कल्पना चालत राहतात चालत राहतात, नुसत्या कल्पना एकावर एक एकावर एक. त्याला काही सूत्र नसेल तर ते म्हणले, हे ऐसे हे चंचळ चक्र, काही नीट काही वक्र, झाला रंक अथवा शक्र. शक्र म्हणजे इंद्र, तरी स्मरण अस्मरणे. हम्म. भगवंत स्मरणातून गेला की दुःख आलं बघा. हम्म. ते उठती अनंत कल्पना कैशा. कारण असं आहे, आपल्या कल्पनाचा जन्म आपल्या वासनेमध्ये आहे. मनाच्या वृत्ती नाना, त्यात जन्म घेते वासना, वासना पाहता दिसेना, परंतु आहे. आहे. मग ते आपल्या वृत्तीला आपल्या मनातनं येणाऱ्या कल्पनांवरनं हे अंदाज येतो की वासना कशा आहेत. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, की हे जगाची राहाटी आहे ना, ही अशीच चालू राहणार आहे. कधी सुधरेल, कधी नाही, कधी नीट, कधी वाकडी, ते असू द्या.
हं. तर आपण आपल्या मनाची समजूत कशी घालायची ते थोडक्यात बघायचं का, की हे जगत राहणी अशीच चालू आहे, की माझं जीवन हे मला असं म्हणजे असं नाही म्हणता कामा किंवा मी इतके वर्ष वेदांत अध्ययन करतोय, मला ऑफिसमध्ये प्रमोशन नाही मिळालं. मग त्यासाठी वेदांत नाही आहे बरं का. त्यांनी तुमचं आयुष्य कसं वागणं तुम्हाला सोयीस्कर होईल, पण त्यासाठी वेदांत नाही आहे. मग आपण विचार करू सुख म्हणजे काय. तर असं आहे, एका एका लेवलवरती चैन, देहाला आराम, घर, पैसे, जमीन पाहिजे. आपण तर स्टॅबिलिटी बघतच असतो की नाही. पण फक्त हे जरूर आहे, पण ते किती. हं. मग आता समजा ते झालं, समजा असं धरून झालं की आपल्या कल्पनेपेक्षा आपल्याला मिळालं. मग नंतर काय आहे? नंतर म्हणले मला आणखीन काहीतरी पाहिजे, विद्वत्ता, कला, राजकीय, सामाजिक स्वार्थ. तेवढ्यानं भागत नाही. कारण बघा ह्याच्यापेक्षाही पलीकडे खरे समाधान कुठे याचा शोध शोध घेणं. हम्म, ह्यासाठी हा दासबोधाचा उपदेश आहे सगळा. ह्या पार्श्वभूमीवर दासबोध आहे. आणि या आधीच्या दोन ह्याच्यामध्ये हे सगळं कधी चक्र कधी चक्र हे सारखं आहे ते. कधी वक्र कधी हे आहे. हं. वस्तू आणि व्यक्ती, देश, काळ, निमित्त यांच्या मर्यादेमध्ये हे सगळं चालतं. हं. याला हे असंच चालणार. हं. आता बघा, आपण आता किती युद्धाचं ऐकतो या निर्वासित छावण्यांमध्ये या मुलांचा काय दोष आहे. ती बिचारी मुलं तिथे त्यांचा जन्म तिथेच होतो, वर्षानुवर्ष ती तिथे आहे. मग आता यांचा काय दोष आहे. आहे मग आपण किती लकी आहे म्हणून भगवंत म्हणले, मग तू लकी आहेस की नाही. हां, आपल्यापाशी काय म्हणतात ते इथलं असं ब्रेड बटर घ्यायला पैसे आहेत. तुम्ही बाजारात गेला तर तुम्हाला एक 20 तऱ्हेचे ब्रेड विकत घ्यायचं स्वातंत्र्य आहे. आणि किती स्वातंत्र्य आहे. हं, की म्हणून आहे बघा, देश काळ निमित्त यांच्या पलीकडे माझी श्रद्धा बसण्यासाठी आपण वस्तू आणि व्यक्ती व्यतिरिक्त आपण विचार करू शकत नाही बघा. म्हणून ही देश काळ निमित्त यांच्या पलीकडे असणारी वस्तू जर काही असेल तर ती परमात्मा आहे. त्याला तुम्ही ईश्वर म्हणा, अवतारी अवतार म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते ते म्हणू शकता. आणि ती व्यक्ती म्हणजे सद्गुरू आहे. हं. ह्यांच्या आधारावरती माझी निष्ठा काम करते. हं. तर ह्या उद्देशाने आता आपण काय करावं हे माझ्या लक्षात लक्षात ध्यानात राहत नाही माझ्या हे, की हे मला जर काही मिळवायचं असेल तर परमात्मा आणि सद्गुरूंचा आशीर्वाद, विश्वास, कृपा याचं स्मरण मला ठेवायचं आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे तर समर्थ काय म्हणतात बघूया. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव. म्हणजे अधोगती सुरू झाली पाहिजे. हम्म. स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता. कायम स्मरण म्हणजे देव झाले की कायम स्मरण. कायम विस्मरण दानव म्हणजे कशाचंही मर्यादा न उपभोग घ्यायचा फक्त, ते दानव. कधी स्मरण कधी विस्मरण ते मानव, आपण साधक. हं. तर म्हणून देवी आणि देवी म्हणजे दैवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी, प्रचित मानसी आणावी विवेके सहित. विवेके विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रची पहावा दर्पणीचा. ते म्हणले हे इथपर्यंत ठीक होतं की स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव. पण हे विवेकी विवेक जाणावा म्हणजे काय, किंवा आत्म्याने आत्मा ओळखावा म्हणजे काय. तर बघा, तुमच्यातल्या बहुतांना गीता तुम्ही वाचली आहे. हं. तर असं आहे बघा, श्रवणाच्या आधारे विवेकी विवेक ओळखायचा म्हणजे काय, त्या श्रवणाच्या आधारे माझ्या आनंदाच्या व्याख्या तपासून बघायच्या, की माझ्या आहेत व्याख्या. हं. काय व्याख्या आहेत आणि कशासाठी हे चिंतन करायचं. तर अध्यात्मातील मनन चिंतनाने समाधानाचा मार्ग खुला होतो. हं.
कसा? तर सध्या मला सहज चिंतन जागेपणी, आपण म्हटलं मनात कल्पना कल्पना चालू आहेत, त्या कशाच्या आहेत माझ्या कल्पना? सहज चिंतन माझं कशाचं होतं? तर सहज चिंतन आपल्या वासनांमुळे या ती जाणीव आपल्या शरीराला व्यापून मगच विचार करते. बॉडी ॲज अ रेफरन्स पॉईंट कधी आपला चुकत नाही. ते जी पी एसमध्ये असतं ना, एक कुठे तुमचा तुम्ही कुठे आहात, तसं माझं बॉडी हा रेफरन्स पॉईंट असतो. त्यामुळे आपलं चिंतन स्थल, काल आणि संबंध यांचं बंधन भेदू शकत नाही. म्हणजे दासबोध किंवा सद्गुरू काय करतात? तर ते म्हणतात, अरे हे आधी नंतर, इथे तिथे, कार्यकारण, हे सगळे इंद्रियांचं कार्यक्षेत्र आहे. मी त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. म्हणून देहाला महत्त्व आहे, कारण देहाने साधना होते. देहाशिवाय देह नीट नसेल तर साधना व्हायची नाही. पण भगवंताने दिलेलं कर्मफल समाधानानं स्वीकारलं की या देहाचं महत्त्व कमी होईल. या देहाने मिळवलेल्या पैशाचं, मान सन्मानाचं, संपत्तीचं महत्त्व कमी होईल. त्यालाच वैराग्य आपण म्हटलं. आणि हे वैराग्य, हे कन्क्लुजन, हा अनुभव देता येत नाही. तो कमवायचा असतो. मग ते कमवण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे मुमुक्षू. ते देवहूतीनं कसं तिनं खूप उपभोगलं आणि ते म्हणले, अरे नको मला हे, आता इथनं मी खूप सफर झाले, आता नको मला, भास आहे, मला मुक्ती पाहिजे. त्याला म्हणले मुमुक्षू. किंवा दुसरं, तुम्हाला उत्सुकता पाहिजे. अरे ही सर्वव्यापी जाणीव, सर्वव्यापी जाणीव म्हणजे काय आहे काय? मग तो ज्ञानमार्गी झाला. पण आता अर्थ, आपण ज्ञानमार्गाचे अधिकारी नाही, की तेवढी कुठे आपल्याला उत्सुकता. आपण म्हणतो देवा माझं सगळे संकट दूर कर, मग बास. तर आपण त्याच्या पलीकडे जायला हे चिंतन आपल्याला जरूर आहे. हे भगवंताने दिलेलं कर्मफल समाधानानं स्वीकारणं म्हणजेच वैराग्य, आणखीन काही वेगळं वैराग्य नाही. हं. तर आता बघा, या पुढच्या ओव्या आपण बघू कन्क्लुजनच्या. मग आणि त्याच्यावरती आता आपण आधी दिलेल्या भजनावर विचार पण करू. मग समर्थ म्हणतात की स्थूलाचा त्याग नाही करायचा, स्थूलाचंही महत्त्व आहे. स्थूले, आता हे समर्थांच्या भाषेमध्ये, अं, स्थूले स्थूळ खाज व्हावे, सूक्ष्मे सूक्ष्म समजावे, खुणेने खुणेसी बाणावे अंतर्यामी. म्हणजे देहाने जे कार्य करायचं आहे ते देहाने होणार आहे, ते देहाने करा. जे सूक्ष्म आणि मनाने बदलायचं आहे ते मनाने बदला. याचं तारतम्य बाळगा. विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर, होऊन या. म्हणजे म्हणले तुम्ही दुसऱ्याच्या भूमिकेतनं पण विचार करा. हां, की त्याच्या भूमिकेत मी असतो तर काय केलं असतं. हां, त्यामुळे त्यांनी काय होईल, की तुमचा विचार प्रगल्भ होईल. आपण बघा, ही बालविहारमधल्या ज्या गोष्टी आहेत ना, आता पुढच्या वर्षी मला कदाचित दुसरी तिसरीतला क्लास शिकवायला लागणार आहे. त्याच्यातली गोष्ट वाचत होतो. त्या पार्वती आणि गणपतीची गोष्ट आहे. त्याचं एक गोष्ट आहे आपली, गणपती काय रागवला कुठे, बाहेर त्यांनी मांजरीला मारलं काहीतरी. मग ते जे मारलं त्याचे वळ पार्वतीच्या अंगावर उठले. मग ते गणपती म्हणले आईला, की आई तुला हे वळ कसे उठले? ते म्हणले, अरे तू मारलंस ना बाहेर कोणाला तरी, त्याचे वळ उठले माझ्या पाठीवरती. म्हणजे हे काय झालं? हे बघा, हे हे आईचं तादात्म्य सगळीकडे आहे. तो मग बालक म्हणतो, तो गणपती, बाल गणपती, हो हो मी सगळ्यांशी नीट वागेन. तर अंतरे जाणावे अंतर, हा सगळ्याची तादात्म्यता पाहिजे बरं का. स्मरणा माझी, हे विस्मरण होतं. ते म्हणले हेच भेदाचे लक्षण, एकदेशी परिपूर्ण होत नाही. म्हणजे तुम्ही वन डायमेन्शनल, म्हणजे आता हां चला, आता माझी साधना झाली, आजची साधना संपली, आता मी काय यूट्यूब बघायला मोकळा झालो, असं असं त्याचा अर्थ नाही आहे. किंवा एकदा साधना केल्यावरती मग आता माझा देवाचा संबंध तर उद्या सकाळी बघू, मग तोवर माझा मी, असं नाही आहे. ते एकदेशी परिपूर्ण होत नाही. पुढे शिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे,
पुढे स्मरे मागे विसरे सकळ काही. त्यांनी ते बघा, ते एक संत खूप छान सांगायचे. अरे म्हणे, आधीचं मागचं स्मरण व्यवहारात पण उपयोगी पडतं. म्हणे तुमचं कोणाशी भांडण झालं आणि म्हणे मग ते सगळं जर तुमचं धृती एकत्र नसेल ना स्मरणाची, म्हणे मग भांडण झाल्यावर लक्षात येतं, अरे हा मुद्दा सांगायचा राहिला, तो मुद्दा सांगायचा राहिला. म्हणे तर नंतर आठवून काय उपयोग. म्हणे स्मरणाचं महत्व नाही कसं, फक्त काय म्हणे देवासमोर आहे, नाही नाही म्हणे, ते स्मरणाचं महत्व सगळीकडे आहे. ते 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 अगदी मोकळेपणे बोलायचे. ते त्यांचे शब्द आता मी सांगतो. ते म्हणायचे, भांडणामध्ये म्हणे शिवी नंतर आठवून काय उपयोग, ते भांडण चालू असताना आठवली पाहिजे. ते आता ते रांगडे शेतकरी होते. पण ते त्यांचं तेवढंच आपण घ्यायचं नाही बरं. पुढे शिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विसरे सकळ काही. ते म्हणले बघा, ह्याचं त्यांनी मॅपिंग समर्थाने कसं सुंदर केलं बघा. ही कन्क्लुजनची ओवी आहे. ह्या ओवीचा विस्तार पुढच्या दशकात होणार आहे. तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीरी जाण वर्तती आता. आता इथे समर्थांनी तुर्या जाणावी स्मरण म्हटलंय बघा. म्हणजे आपल्या स्मरण, आपण जे भगवंताचं स्मरण करतो, ते रामदास स्वामींच्या मते आपण तुर्या अवस्थेत जातो नामस्मरण करत असताना. हं. किती त्याचा प्रगल्भ, त्यांची झेप किती मोठी आहे बघा समर्थांची. हं. उभयता या शरीरात आहेत दोन्ही, ते वर्तती आता. इतके म्हणून हा समास इथे संपतो. पुढच्या समासामध्ये आणखीन या स्थूल सूक्ष्माचा एक मोठा वर्ल्ड स्टेज ते आपल्याला सांगणार आहे. ते आता पुढे बघू. पण आत्ता आपल्याला 5 मिनिटं आहेत अजून. तर हे आजच्या समास सुरू व्हायच्या आधी आपण जे भजन बघितलं की नाही, कृष्ण जन्माचं, ते माझ्या हृदयात उतरायला पाहिजे की नाही. ते स्मरण सारखं राहिलं पाहिजे की नाही, की मी कृष्णाचा, माझ्या गुरूंना लायक असं माझं वर्तन माझ्या हातनं घडलं पाहिजे. मला कायम भगवंताचं स्मरण, आपण जे काय आपलं जॉब असेल, मी शिक्षक असेल, कुठे बालविहार शिकवत असेल, जे काही आपला जॉब असेल, आपण डॉक्टर असू, जे कोणी असू, ते ते डॉक्टरची सेवा म्हणून मी जे काही माझ्यातले स्किल्स आहेत, ते स्किल्स चांगल्या बुद्धीनं वापरायचे, भगवंताची सेवा म्हणून वापरायचे, हे असं अंतर मनामध्ये यायला पाहिजे की नाही. हां. तर ते मनामध्ये येणं म्हणजे काय, तर मनामध्ये कुठून येणार, हे म्हणले उभयता शरीरी जाणं. मग आपल्याला डोळे दिलेत, मग आता भगवंताची सृष्टी सगळी बाजूला आहे, ती आपल्या डोळ्यांनीच हृदयात घ्यायची असते की नाही. त्यात जो भगवंत पण हृदय तो बघतो बाहेर. आता वनस्पतींमध्ये पाणी आहे, त्यात त्यांनी सांगितलं आत्मत्वी भेद नाही, तो आत्मा तो डोळ्यांनी समजून आतमध्ये हृदयात आणायचा आहे की नाही. हां. मग त्याने काय होईल, की भगवंत नेहमी माझ्या जवळ राहील आणि मला आनंद होईल, की अरे मी देवापासून दूर नाही आहे, जवळच आहे, अत्यंत जवळ आहे देवाच्या. मग तो आनंद जो प्रगटेल, तो आनंद, हा कृष्णजन्म, त्यांना मी म्हटलं की हा कृष्णजन्म दरवर्षी साजरा अशासाठी करायचा, की लक्षात राहण्यासाठी, ताजं राहण्यासाठी, कृष्णाची आठवण ही आपल्या हृदयात पण कृष्णजन्म झाला पाहिजे. तर हे गीत त्या विषयावर आहे, की त्या गोपीला आनंद होतो, की हे कृष्ण तिचा जिवलग तिला भेटला आणि ती त्याला काय सांगते बघा. ते सांगणारं हे गीत आहे. तर आता बघा, की ह्या आधीचे जे आपण भजन बघितलं त्याच्यामध्ये, की की हा कृष्ण जन्म काला हा शोभन प्रसन्न मला वाटला पाहिजे की नाही हो, की माझ्या दिशा आहे, म्हणजे माझ्या सगळीकडे, म्हणजे घरी दारी ऑफिसमध्ये मंदिरामध्ये सगळं मला प्रसन्न, माझी भूमिका प्रसन्न वाटली पाहिजे की नाही. आणि मी धर्म म्हणजे माझं जे कर्तव्य आहे ते माझं जागृत ठेवलं पाहिजे. कसं म्हणलं, शांत अनल प्रज्वलित अभजागृत धर्म आहे. हं. किंवा ते म्हणले संतन मन हर्ष अति, माझं मन प्रसन्न पाहिजे. हं. किंवा विकसित कमलिनी कशी असते, की आपल्याला उमललेलं कमळ बघून किती आनंद होतो.
हं. तर आम्ही माझ्या हृदयात देवकीचं भाग्य, मग माझ्या हृदयात जर भगवान प्रगट झाले आणि त्यासाठी जर साधना करायची आहे मला, तर ते मला माझं साधना करणं भाग्य वाटलं पाहिजे की नाही. हं. तर हे भाग्य त्या गोपीला कसं वाटतं ते आपण बघूया. ते ह्या भजनाने मग आपण शेवट करू आजच्या अभ्यास वर्गाचा. आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए। देखी देखी के मन हर्षाए। देखी देखी के मन हर्षाए। आज मेरे घर प्रियतम आए, आज मेरे घर प्रियतम आए। गोकुल वृंदावन में बस कर मधुर मधुर सी लीला रच कर गोप गोपी के मन को हर कर। आज मेरे घर प्रियतम आए। आज मेरे घर प्रियतम आए। कंस कुमार मथुरा जाकर, कंस कुमार मथुरा जाकर द्वारका नगरी नई बसाकर, द्वारका नगरी नई बसाकर अर्जुन को फिर गीता सुनाकर, अर्जुन को फिर गीता सुनाकर। आज मेरे घर प्रियतम आए। आज मेरे घर प्रियतम आए। नयनों के द्वारे हृदय में आकर, नैनों के द्वार हृदय में आकर यही बसो अब प्रभु करुणा कर। नैनों के द्वार हृदय में आकर यही बसो अब प्रभु करुणा कर। स्वीकृति दे दी प्रभु ने हंस कर, स्वीकृति दे दी प्रभु ने हंस कर। आज मेरे घर प्रियतम आए। आज मेरे घर प्रियतम आए। देखी देखी के मन हर्षाए, देखी देखी के मन हर्षाए। आज मेरे घर प्रियतम आए। आज मेरे घर प्रियतम आए। आज मेरे घर प्रियतम आए। आज मेरे घर, आज मेरे प्रियतम आए। त्या गोपीला जशी स्वीकृती दिली श्रीकृष्णाने, तशीच रामदास स्वामी सुद्धा आपल्या हृदयात वस्ती करायला आपल्याला स्वीकृती देवोत, एवढं सांगून आपली इटकुली बिटकुली आमची गोष्ट सर्व आपला दासबोध वर्ग इथे पुरा करतो. प्रार्थना म्हणू. आपल्याला काही चर्चा करायची असेल तर आपण बघूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. हरि ओम.